वासरण संघ या ठिकाणी विनंती आपल्याला, यानंतर लगेच आपल्याला विनर मॅच होणार आहे. म्हणजे दोन सामने संपले की लगेच पहिल्या सामन्याचा विनर आणि दुसऱ्या सामन्याचा विजेता या ठिकाणी, यामध्ये दुसरा राऊंड या ठिकाणी खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज या ठिकाणी गोल्टन संघाकडून वापरला जातो कल्पेश. स्ट्राईकला आपण फलंदाज जांभिवली संघाकडून पाहताय सुहास शिर्के आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहताय आशुतोष. पंचांचा द मॅच ऑन चा इशारा. कल्पेश जाधव गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिले संघासाठी पहिले षटक घेऊन पहिला चेंडू फुलटॉस होता. रोल फुलटॉसचा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळाला. कव्हर रिजन मध्ये या पहिल्या चेंडूवर येतोय दणदणीत खणखणीत चौकार. नंतरचा चेंडू घेऊन गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा सज्ज झाला. मात्र बॅच कडा घेऊन खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. बॅचची एज घेऊन चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी विकेट किपरच्या जवळच घरंगळत राहिला. चेंडू उचलला फेकला तोपर्यंत कोणती धाव घेणं शक्य झालं नाही. दोन्ही फलंदाजांना निर्धाव चेंडूची सांगता झाली जिथे धावफलक स्थिरावला 4 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू सुंदर फटका पॉइंट रिजन मध्ये तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जिथे जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र थोडासा धोका संभवला असता फलंदाजाला. तिथे पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र कल्पेश या ठिकाणी कमबॅक करतोय. टिट फॉर टॅक अशा पद्धतीचं उत्तर प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे ते म्हणजे कल्पेश या गोलंदाजाकडून. या दरम्यान हा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. सुंदर फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू त्या ठिकाणी जाऊन स्क्वेअर लेगचा खेळाडू उचलतो फेकतो तोपर्यंत मिळतात 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. या 2 धावांनी धावफलक हावतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. बिनबाद 6 धावा. बिनबाद 6 धावा जांभिवली संघाच्या गोल्टन संघाच्या विरुद्ध खेळताना. आता मात्र बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी सुरेख झेल पकडला जातो. यष्टीरक्षक अक्षय कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. पहिला हादरा या ठिकाणी मिळतोय तो म्हणजे जांभिवली संघाला सुहासच्या रूपात. या ठिकाणी सुहास बाद झाला. सुहास बाद झाल्यावर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहता प्रवीण या ठिकाणी आला. या दरम्यान पाहुणे या ठिकाणी पाहायला मिळतात. सन्माननीय मोहन घाडगे आणि श्री रवी पाटील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या सामन्यांना भेट देण्यासाठी आले. त्यांचं सुद्धा आपण जय हनुमान क्रिकेट मित्रमंडळ गोल्टन बुद्रुकच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. या दरम्यान पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 1 गड्याच्या मोबदल्यात जांभिवली संघाच्या, तो म्हणजे गोल्टन संघाच्या विरुद्ध खेळताना.
या दरम्यान मराठा प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक मिलिंद सावंत या ठिकाणाहून रजा घेतात. त्यांनी सुद्धा आपण या सामन्यांना भेट दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देऊया. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहता एक गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावर लागला जांभिवली संघाच्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाज कुणाल सज्ज झाला. पहिला चेंडू एकदम पावलं पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्ट उद्ध्वस्त केल्यात फलंदाज प्रवीण या फलंदाजाच्या. या ठिकाणी कुणालच्या पहिल्या चेंडूवर फर्निचर बिघडलं गेलं प्रवीण या फलंदाजाचं. यष्ट उद्ध्वस्त झाल्या त्यानंतर मात्र नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहताय आकाश हा फलंदाज येतोय स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आपण पाहताय सलामीला आलेला जोडीतील एक फलंदाज आशुतोष नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. गोलंदाज या ठिकाणी कुणाल सुंदर कामगिरी करते आपल्या संघासाठी. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी प्रवीण हा वन डाऊनला आलेल्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश येतं. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता, परंतु बॅटची एज घेऊन चेंडू हवेमध्ये तिथेच राहिला. खेळपट्टीवरच एक सुंदर जय पकडला जातोय कुणालच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचा दुसरा हादरा मिळतोय जांभिवली संघाला. कुणाल ऑन फायर. आकाश या ठिकाणी बाद झाला. बॅक टू बॅकचा दुसरा हादरा मिळाला जांभिवली संघाला. कुणालच्या गोलंदाजीवर बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळाले. नवीन फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला संदेश पंचांकडून गार्ड घेण्यासाठी गार्ड घेतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कुणाल ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावर पाहायला मिळतोय कुणाल. हा सुद्धा सुंदर चेंडू होता, गती होती चेंडूला. गुडलेंथला स्पॉट झालेला चेंडू कोणत्याही प्रकारे फलंदाजाला समजला नाहीये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी होते सांगता आणि धावफलक स्थिरावलं गेलंय ते 7 या धावसंख्येवर. 7 हा आकडा म्हटला तर महेंद्रसिंग धोनी एक भारताचा उत्कृष्ट माजी कर्णधार आणि सक्सेसफुल कर्णधार याचा जर्सी क्रमांक. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. कव्हर रिजनचा खेळाडू त्या ठिकाणी आला. थोडंसं फुंबल पाहायला मिळालं, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. 1 धावेच्या बदली 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण झाल्या आणि 2 धावांनी या ठिकाणी बराच उशिराने धावसंख्येला लागलेला ब्रेक या ठिकाणी निघाला आणि धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या. त्या म्हणजे 9 धावा. 9 धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या. जांभिवली संघाच्या या ठिकाणी गोल्टन संघाच्या विरुद्ध खेळताना गोल्टन संघाचा विचार केला तर एक मातब्बर संघ या छत्तीशीतील आणि त्यांच्या समवेत जांभिवली संघ सुद्धा एक नावाजलेला संघ. एक चांगली लढत आपल्याला मैदानावर नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळाला संदेशच्या माध्यमातून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली. या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण झाल्या. या 2 धावांनी धावफलक हलतंय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा.
हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख टाकलाय कुणाल पाटील या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या दरम्यान षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत आला. पाणी घेऊन जायचं मैदानावर. या ठिकाणी आता ऊन वाढलंय थोडस. पाणी खूप महत्वाचं आहे मैदानावर. या ठिकाणी फलंदाजांना गोलंदाजांना प्रेक्षकांना सगळ्यांना पाण्याची खूप गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने या सामन्यांमध्ये सर्व गोष्टींचा विचार केला गेलाय आयोजकांकडून. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी पाहिली गेली आहे. कारण तालुका उपाध्यक्ष चषक आहे आणि तशा पद्धतीचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळत आहे. दोन षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकानंतर धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा जांभिवली संघाच्या या ठिकाणी गोरठण संघाच्या विरुद्ध खेळताना. या दरम्यान आपण पाहताय पंचांचं काम या रखरखत्या उन्हामध्ये. सुरेश तात्या आणि त्यांच्या समवेत छोट्या त्यांचे सुद्धा आपण या आयोजकांच्या माध्यमातून धन्यवाद देऊया. हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते म्हणजे राजे शिवाजीबाई तांबाटी यांचे सुद्धा आपण धन्यवाद देऊया. या ठिकाणी या दरम्यान आपण पाहता आमचे पाहुणे या ठिकाणी हजर आहेत. तर दोन षटक समाप्त झाले. नवीन गोलंदाज या ठिकाणी तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज या ठिकाणी वापरला जातो कौशल. स्ट्राईकला मात्र आपण पाहताय सलामीला आलेला फलंदाज या ठिकाणी आशुतोष आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहताय संदेश. या ठिकाणी पहिला सुंदर फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफला त्या ठिकाणी आपण पाहता कल्पेश जाधव या ठिकाणी चेंडूची उचल करतोय फेकी करतोय. तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. एकच धाव. या एका धावेने धावफलक हलतो. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 12 धावा. 12 धावा धावफलकावर लागल्यात. जिथे आता मात्र संदेश स्ट्राईकला जो वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय. आता मात्र बॅटची एज घेतली. चेंडू जाऊन विसावलाय. अक्षय पाटील कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. या ठिकाणी संदेश पाटीलच्या स्वरूपात एक मोठा हादरा मिळतोय. तो म्हणजे जांभिवली संघाला. तिथे धावफलक स्थिरावलं गेलंय 12 या धावसंख्येवर. आता मात्र संदेशची जागा घेण्यासाठी आपण नवीन फलंदाज पाहताय सोहम घाडगे हा फलंदाज आला. तिथे 4 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजे गोरठण संघाला. 6व्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज सोहम. हा चेंडू फुलटॉस होता. मोठा फटका मारायला संधी होती फलंदाजाला परंतु संधी या ठिकाणी हुकली जाते. सुंदर झेल पकडला जातो या ठिकाणी.
या ठिकाणी आल्या आल्या पहिला चेंडू या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा होता. कोणत्याही प्रकारे मोठा फटका लगावता आला नाही सोहम घाडगे या फलंदाजाला. एक लॉलीपॉप चेंडू होता परंतु सोहम घाडगे त्या ठिकाणी बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नवीन फलंदाज आपण पाहताय साहिल. आणि सर्व खेळाडूंना या ठिकाणी सर्व टीमला एक सूचना आहे, फक्त अंपायर रिव्ह्यू असेल, टीमला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये याची नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी कौशल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. साहिलला हलक्या हाताने कट केली, सुंदर फटका पाहायला मिळाला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. या दरम्यान कौशल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चौकार नंतर मात्र रिव्हर्स स्वीपचा या ठिकाणी लगेच प्रयत्न झाला. रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार. या ठिकाणी चले तो सामने वाले की गर्दन कटे, ना चले तो खुद की कटने में देर नहीं लगती. हा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातो. तिथे धावफलक स्थिरावला 16 या धावसंख्येवर. या सामन्यासाठी आपण स्कोररच्या भूमिकेत उमेश पाटील, खऱ्या अर्थाने सुंदर ओमकार पाटील खऱ्या अर्थाने सुंदर काम पार पडते. आता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू हवेमध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु एक हातात पडलेला सुप्पा झेल सुटतोय. तिथे जीवनदान मिळालं मात्र रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज साहिल चपारीचा होतो अंत. साहिल पाटील या ठिकाणी बाद झाला. त्यानंतर षटक सुद्धा या ठिकाणी समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत आला. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 3 षटकांचा खेळ संपला म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. माझे साथी स्कोरर ओमकार पाटील मला सांगतात 17 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात जांभिवली संघाच्या, 6 गड्यांच्या मोबदल्यात जांभिवली संघाच्या. नवीन फलंदाज आपण पाहताय चंद्रकांत. साहिलची जागा येण्यासाठी आलाय. विचार केला आशुतोषचा तर सलामीला आलेला फलंदाज, परंतु या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला बराच काळ या ठिकाणी थांबला गेला. आता मात्र गोल्टन संघाकडून नवीन गोलंदाज दिल हा गोलंदाज वापरला जातो. जिथे आपण पाहिला धावफलकावर 17 धावा या ठिकाणी आल्या या सामन्यामध्ये. या दरम्यान आपण पाहता अक्षय पाटील, मनोज पाटील सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं सुद्धा जे अनुमान मित्रमंडळ गोल्टन बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये सहर्ष असं स्वागत करूया. होळीया मैदानाकडे जिथे 4थ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होत्या. हा चेंडू थोडासा खांद्याचा वापर केला होता गोलंदाजाने. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. चेंडूने एक सोपा झेल त्या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली आला होता परंतु या ठिकाणी झेल पकडू शकला नाही. या दरम्यान एक धाव पूर्ण झाली. स्ट्राईक रोटेट झाली जिथे एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलं 18 या धावसंख्येवर. शेवटचे षटक, हाणामारीचे षटक, जांभिवली संघाच्या दृष्टीने महत्वाचे षटक आणि हे येणारे महत्वाचे 5 चेंडू आशुतोष कशा प्रकारे सामना करणार यावर मात्र जांभिवली संघाचा भवितव्य ठरणार. एक धाव पूर्ण झाली. बॅकची एज घेऊन त्या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये डीप पॉइंटचा
क्षेत्ररक्षक जाऊन त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र चंद्रकांत या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. एक धाव मात्र मिळाली जांभेली संघाला. एका धावेने धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 18 धावा. नवीन फलंदाज आपण पाहता प्रथमेश नॉन स्ट्राईक एंडला. या दरम्यान हा चेंडू मात्र सुंदर फेकला जातो. नीलच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची होती सांगता. जिथे जर विचार केला जांभुली संघाचा 2 चौकार या पारीमध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाले. सांघिक 2 चौकार आले. मोठा फटका मारण्यापासून मात्र गोलटेन संघाच्या गोलंदाजांनी वंचित ठेवलाय. कारण जर क्रिकेटचा विचार केला तर चौकार षटकारांचा खेळ मित्रांनो. सिंगल डबल सुद्धा खूप महत्वाचे असतात. या ठिकाणी अपील केली गेली. आशुतोष मात्र या ठिकाणी स्वतःवर नाखुश असेल. जे शेवटचं षटक वाट्याला आलं होतं ते षटकावर हाणामारी करण्याच्या प्रयत्नात मात्र आशुतोष सुद्धा या ठिकाणी बाद झाला आणि धावफलक स्थिरावलं गेलं ते म्हणजे 7 गड्यांच्या मोबदल्यात 8 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. 8 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर लागला. पहिला सामना सुद्धा लो स्कोरिंग पाहायला मिळाला. जिथे 24 चेंडूंमध्ये फक्त 13 धावा धावफलकावर आल्या होत्या. 14 धावांचा अवघा टार्गेट होतो वासरंग संघासमोर. हा सामना मला वाटलं होतं एक टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. परंतु हा सामना सुद्धा आपण जर पाहिला तर लो स्कोरिंग मध्येच पाहायला मिळतोय. परंतु लो स्कोरिंग सामने कधी कधी खूप सुंदर होतात. कारण क्रिकेट मित्रांनो, क्रिकेट एक सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ असं म्हटलं जातं. या खेळामध्ये एका चेंडूवर 6 धावा बनवणं शक्य आहे. परंतु 6 चेंडूंमध्ये 1 धाव बनवताना कधी कधी दमछाक पाहायला मिळते. तिथे मात्र गोलंदाज नील गोलंदाजीसाठी सज्ज झाला. जोरदार फटका मारण्याचा होता परंतु या ठिकाणी सुंदर यष्टिरक्षण पाहायला मिळालं अक्षयच्या माध्यमातून. एक सिंगल घेण्याच्या नादात प्रथम या ठिकाणी बाद झाला. 4थं षटक प्रगतीपथावर असताना जर विचार केला नील या गोलंदाजाचा आतापर्यंत धावा खर्च केल्यात 2 आणि 1 गडी बाद करण्यामध्ये या ठिकाणी यश आलाय. ते म्हणजे नील या गोलंदाजाला. नवीन फलंदाज आपण पाहता मनोज स्ट्राईकला. हा चेंडू फुलर रेंजचा होता. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता. बाईकच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. धावफलक स्थिरावलं गेलं ते म्हणजे 19 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी गोलटेन संघासमोर 24 चेंडू आणि 20 धावांचं आव्हान असणार आहे. 24 चेंडू 20 धावा. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं गोलटेन या संघाकडून. अवघ्या 19 धावांमध्ये जांभेली संख्या मातब्बर संघाला या ठिकाणी रोखण्यामध्ये यश आलं. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन 4ही गोलंदाजांकडून. पहिल्या कल्पेशने मांडटे पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. त्याने धावा खर्च केल्या होत्या 7. त्यानंतर कौशल कुणाल पाटील याने षटक हाताळलं. दुसरं षटक त्याने धावा खर्च केल्या 4 आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं. त्यानंतर तिसरं षटक हाताळलं कौशल या गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्या 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं. त्यानंतर येणारा नील एक महत्वाचं स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आला. फक्त 2च धावा या ठिकाणी दिल्या आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलं. तर या ठिकाणी आपले पाहुणे हजर आहेत. तर मी विनंती करतोय आयोजकांच्या माध्यमातून आकाश यांना की आपण सन्माननीय आपण पाहता मोहनजी घारगे या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. अतिथी देवो भव ही हिंदू आपली संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन या ठिकाणी या व्यासपीठावर केलं जातं. जय हनुमान क्रिकेट मंडळ गोल्डन बुद्रुकच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं सहर्ष असं स्वागत.
त्यानंतर आपण पाहताय सन्माननीय शिरवली गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री रवी पाटील हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका सरचिटणीस रवी पाटील सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जातं. अक्षय पाटील, मनोज पाटील आणि त्यानंतर गणेश पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी, दिनेश खरिवले यांचं सुद्धा या ठिकाणी या सामन्यांच्या माध्यमातून आपण सहर्ष असं स्वागत करूया. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहताय 24 चेंडू आणि गरज या गोर्टन संघाला जिंकण्यासाठी 20 धावांची. पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. 19 धावा धावफलकावर लागला, जिथे 20 धावांचा पाठलाग करतोय. उत्तरार्धामध्ये तो म्हणजे गोल्डन संघ 24 चेंडू 20 धावा एक माफक आव्हान आहे, परंतु आव्हान कशा प्रकारे पूर्ण होणार या दरम्यान आपण पाहताय सामने स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. खऱ्या अर्थाने सुंदर क्वालिटी पाहायला मिळते या लाईव्हची. तेवढा सुंदर आवाज सुद्धा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातो. तेवढं सुंदर चित्रीकरण सुद्धा पाहायला मिळते. दोन्ही कॅमेरामॅन आपण टिंकू लोबी, प्रवीण कांबेरे आणि त्यांच्या समवेत आपण पाहता भानुदास रुठे. डाउनलोड नाहीये. फलंदाज आपण पाहताय स्ट्राईकला कल्पेश जाधव, नॉन स्ट्राईकला अक्षय पाटील आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर संदेश विचारे. या दरम्यान आपण पाहताय संदेश जाधव सुद्धा या सामन्यांचा लाईव्ह आनंद घेतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण सहर्ष असं स्वागत करूया. थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा या ठिकाणी मैदानावर हजर होतील. या दरम्यान पहिला चेंडू निर्धावाला 24 चेंडू 20 धावांचा पाठलाग करतो गोल्डन संघ. तिथे दुसरा चेंडू सुद्धा या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश आलं गोलंदाज संदेश पाटील या गोलंदाजाला. अशाच पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी, तर मात्र कुठेतरी जांभवली संघ या ठिकाणी वर्चस्व निर्माण करू शकतो. परंतु हा चेंडू डाव्या हस्तीच्या खूपच बाहेर. पंच सुरेश तात्या खरिवले आमच्याकडे वळतात, आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. या एका धाब्याने धावफलकाचा या ठिकाणी श्री गणेश केला जातोय. पुढचा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा होत आहे. 1-2 पावलं पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आता, मात्र फलंदाज या ठिकाणी एक सोपा झेल देऊन बसला. शॉर्टलेग रिझर्व मध्ये त्या ठिकाणी सुंदर झेल पकडला जातोय. कल्पेश जाधवचा पकडला या ठिकाणी झेल आणि पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे गोल्डन संघाला. जी आली ती धाव मात्र या ठिकाणी धावफलकावर लागलेली पाहायला मिळते. इथे 20 धावांचा पाठलाग करतोय गोल्डन संघ. तिथे मात्र सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन चालू आहे, ते म्हणजे संदेश या गोलंदाजाकडून. परंतु हा सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषे बाहेर. बिग हिट, षटकार.
या दरम्यान आपण पाहता रशीद पटेल आणि अरुण भोईर या सामन्याचा आनंद घेतात. रशीद पटेल उर्फे प्यारे यांचा विचार केला. सामने कुठेही असू देत, या क्रिकेटवर असलेलं त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी ते सामने पाहण्यासाठी नेहमी हजर असतात. त्यांचं सुद्धा आपण या तालुका उपाध्यक्ष ट्रॉफीमध्ये सहर्ष असं स्वागत करूया. 7 धावा धावफलकावर लागल्या. 20 धावांचा जिथे पाठलाग करतोय तो म्हणजे गोल्डन संघ. हा चेंडू मात्र गुंडलेंतला स्पॉट, त्याला गुंडलेंतला स्पॉट झाल्यानंतर थोडीशी उसळ मिळते चेंडूला. चेंडू सरळ जाऊन उसळतो यष्टिक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होती असं सांगता. जिथे पहिलं षटक प्रगतीपथावर एक षटकार आल्यानंतर मात्र लगेचच कमबॅक करतो तो म्हणजे गोलंदाज संदेश. आता मात्र पुन्हा एकदा जोरकस फटका मारायचा होता. बॅटची एज घेऊन चेंडू बराच काळ हवेमध्ये. एक सोपा झेल या ठिकाणी प्रथम जमिनीला दान करतोय. ज्याने षटकार लगावला तो ऋषी पाटील, त्याचा मात्र झेल सुटला जातोय. जिथे एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. या एका धावेने धावफलकावर धावा पाहायला मिळतात. पहिलं षटक समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर. आठ धावा धावफलकावर लागला. दुसरं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहताय चंद्रकांत. हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहता या षटकामध्ये पुन्हा एकदा सिंगल आल्यानंतर मात्र ऋषी पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहायला मिळतोय शेवटच्या चेंडूवर सिंगल आल्यामुळे. आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहता अक्षय, ज्याला अजूनपर्यंत संधी मिळाली नाहीये फलंदाजींची. तिथे 18 चेंडू आणि गरज 12 या धावसंख्येची. 18 चेंडू 12 धावांचं माफक आव्हान. परंतु जशा पद्धतीची गोलंदाजी गोल्डन संघाने केली तशा पद्धतीची गोलंदाजी जर का जांभेली संघाची झाली तर हा सामना टफ फाईट होणार. हा सामना चांगला होणार, प्रेक्षकांना बघण्यायोग्य प्रेक्षणीय सामना होईल. परंतु जर का एकदम मोठे फटके ऋषी पाटीलच्या बॅटमधून अजून आले तर मात्र या सामन्याचा निकाल स्पष्ट होईल. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय बाजूच्या प्लॉट मध्ये, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी ऋषी पाटील याने इरादे स्पष्ट केलेत. हा सामना लवकर संपवायच्या हेतूने पहिला आलेला षटकार चेंडू या गोलंदाजावर. पुन्हा एकदा शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स त्या ठिकाणी चेंडूची उचल होते, फेकी होते. तोपर्यंत एकच धाव दोन्ही फलंदाज या ठिकाणी पळून काढतात. या एका धावेने धावफलक हलते, धावफलकावर धावा लागतात. 20 धावांचा पाठलाग करताना 15 धावा गोल्डन संघाच्या एक गड्याच्या मोबदल्यात. जिथे मात्र अक्षय पाटील जो बराच उशीर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका, 1 बाउन्स चेंडू सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. 19 धावा धावफलकावर लागल्या या चौकारानिशी. फक्त एकच धाव 20 धावांचा पाठलाग करतो तो म्हणजे गोल्डन संघ, जिथे स्कोअर इज लेवल. आता मात्र औपचारिकता या सामन्याची बाकी राहिली आहे. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. कार्पेटच्या सहारे डीप मिड विकेट रेंज मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव धावून पूर्ण झाली. गोल्डन संघ या ठिकाणी हा सामना जिंकलाय. त्यांच्याकडे या ठिकाणी अभिनंदन. जांभेली संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार.